तर घरकुलासाठी जालन्याचे गट विकास अधिकाऱ्याकडून 5 संचारांची मागणी करण्यात आल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केलाय। कारवाईचं आश्वासन देऊन अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही। तर जालन्याचे गट विकास अधिकारी संदीप पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही घोषणा केलेली आहे। या विधानसभा मतदारसंघात एकूण 42,000 घरकुल मंजूर आहेत। गट विकास अधिकारी पवार जालना हे घरकुलाचे पैसे घेतात, 5,000 रुपयाची मागणी करतात। अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मीटिंग झाली। 15 दिवसाच्या आत चौकशी करू म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं। अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अध्यक्ष महोदयाची चौकशी झाली नाही। 5,000 रुपये जर गट विकास अधिकारी घेत असतील तर आपण त्यांना निलंबित करणार का? मी सांगितलं की घरकुलाच्या बाबतीत जे संदीप पवार म्हणून जे बीडीओ आहेत, आता या बीडीओना चौकशी होईपर्यंत आपण सक्तीच्या रजेवर पाठवू आणि त्याची चौकशी आपण करू आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याला आपण सस्पेंडही करू। त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। आपण सक्तीच्या रजेवर त्याला पाठवू आणि त्याच्यावर कारवाई करू।